श्री ज्वेलर्सचा मालक विष्णू दैवाळ गेले अनेक दिवस फरार आहे. पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे, मात्र कारवाई कशा पद्धतीने सुरू आहे आणि तुमची नेमकी भूमिका काय? तुम्हाला हे सर्व प्रकरण पहिले मी समजून सांगतो की हा विष्णू दैवाळ जो आहे तो रायकर माळ्यामध्ये गेले 8 ते 10 वर्ष आलं त्या ठिकाणी व्यवसाय करतो. त्यांनी लोकांचे महिलांचे विश्वास संपादन करून त्या ठिकाणी बीसी योजना असेल, त्यानंतर सोनं तारण असेल, त्यानंतर कर्ज देणे असेल, अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांनी व्यापार चालू केला आणि त्या व्यापारातून त्यांनी सर्वांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांनी 1-2 महिन्यापूर्वी स्वतःच्याच दुकानावर दरोडा टाकून असं भासवलं की त्या दुकानावर दरोडा पाडलाय. पण ते पोलिसांनी त्या ठिकाणी ते पकडलं आणि स्वतःच्या दुकानावर दरोडा टाकला असं निष्पन्न आलं. त्याला अटक केलं. पण अटक केल्यानंतर तो लगेच 2 दिवसातच त्या ठिकाणी सुटला. कुठल्याही प्रकारचं त्या बीसी धारक असतील, सोने तारण धारक असतील, याला कुठल्याही प्रकारची माहिती काही नव्हती. त्यानंतर तो लगेच दुसऱ्या दिवशी दुकान उघडल्यानंतर 3 दिवसानंतर लोकांना वाटलं की काहीतरी वेगळंच काहीतरी झाले. लोकांना फक्त की तो बोलत होता लोकांना की आम्ही तुमचे पैसे परत देतो, 1 तारखेला तुम्हाला पैसे परत देतो. प्रत्येक जण जायचं त्याला तो हेच सांगायचं 1 तारखेला. त्यामुळे लोकांना काय वाटलं की आपल्याला पैसे देईल, यांनी या ठिकाणी व्यवसाय करून आपले पैसे हळूहळू फेडले तरी लोकांना चालू दे. पण अचानकपणे त्याने जवळजवळ 20 ते 25 दिवसापूर्वी तो त्या दुकान बंद करून फरार झाला. फरार झाल्यानंतर लोक बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी गेली. त्या ठिकाणी दुकान बंद आढळलं. त्याचा मोबाईल स्विच ऑफ दाखवला गेला. सगळे जे काय मीडियासाठी आपण करीत असतो, व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, सगळ्यांना तो अनफॉलो झाला आणि सगळ्यांच्या संपर्कात तुटला. त्यानंतर लोकांना कळलं की हा फरार झालेला आहे. त्यानंतर लोकांनी त्या ठिकाणी जाऊन पोलीस चौकीमध्ये गेले. पोलीस चौकीमध्ये FIR करा म्हणून सांगितलं. त्यांनी कुठल्या प्रकारची FIR त्या ठिकाणी घेतली नाहीये. फक्त 2 दिवस जाऊन द्या, 3 दिवस जाऊन द्या, 4 दिवस जाऊन द्या. त्यानंतर मग माझ्याकडे लोक आले. त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी गेल्यानंतर सकाळी पोलिसांना विचारलं तुम्ही FIR का घेत नाही यांची, 4 ते 5 दिवस फरार झालेला आहे. तर ते बोलले की आम्ही आमच्या वरिष्ठांना विचारायला लागतं आणि वरिष्ठांना विचारल्यानंतर आम्ही मग ते तक्रार दाखल करतो. तर त्या ठिकाणी आम्ही त्याच दिवशी ते म्हणले आम्हाला 4 दिवस नाही. त्याच दिवशी आम्ही आमदारांकडे गेलो. आमदारांनी त्यांना फोन लावला संबंधित नांदेड पोलीस स्टेशनला. त्या ठिकाणी विचारलं की तुम्ही त्याची FIR का दाखल करून घेत नाहीये. तर त्यांनी सांगितलं की आम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारायला लागतं. तर आमदार साहेब म्हणले की आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्याला मी फोन करतो. त्यांची तमप झाली. त्यानंतर आम्ही आमदारांच्या ऑफिसमधून बाहेर पडताना ते लोकांना पर्सनल फोन यायला लागले की तुमची FIR घेऊन जा, तुमची FIR घेऊन जा. म्हणजे याच्यामध्ये काय 4 दिवसांची FIR मिळणार ती एका दिवसात मिळली. त्यानंतर आम्ही सातत्याने सर्वजण आम्ही त्या ठिकाणी जातोय आणि त्या ठिकाणी विचारतोय की बाबा आता याचं काय प्रोसेस झाली, याचं तुम्ही काय तपास केला. तर ते आमचा तपास चालू आहे. आम्ही त्यांच्या नातेवाईकांची चौकशी करतोय. आम्ही त्याचं लोकेशन जे करतोय. त्यानंतर 2 दिवस हे सांगितलं गेलं. त्यानंतर 2 दिवसांनी परत गेलो. असं आम्ही 10 वेळा गेलेलो आहे आतापर्यंत. परत गेलो. परत त्यांचं हे की आम्ही लोकेशन सापडले. आमची टीम त्या ठिकाणी गेलेली आहे. पण एक कळत नाहीये मला की त्या ठिकाणी बीसीचा जो ग्रुप आहे त्याचा ऍडमिन त्याचा भाऊ आहे ज्ञानेश्वर दैवाळ. त्याला कुठल्या प्रकारची कठोर अशी चौकशी त्याच्याकडनं केली गेली नाहीये. त्याला 1-2 वेळा फक्त बोलून घेतलं. त्याला आमची अशी मागणी होती की तो व्हॉट्सअपचा ऍडमिन पण त्या बीसी योजनेचा होता. प्लस त्या दुकानाची जी बीसी योजनेचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये त्याचं सेकंड शॉप म्हणून त्याचं नाव आहे आणि त्याचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. एवढा असून सुद्धा पूर्वा सुद्धा त्याला का आरोपी म्हणून घेतलं जात नाही. आणि याच्या आधी सांगायचा तो दरोडा पाडला तेव्हा ते सगळे आरोपी होते, सराईत गुन्हेगार होते. मग त्यांच्याबरोबरच विष्णू दैवाळला त्या ठिकाणी त्यांनी आरोपी म्हणून का नाही पकडलं. म्हणजे याच्यामध्ये सगळे ट्विस्ट आहेत. याच्यामध्ये काहीतरी गोडबंगाल आहे. त्यामुळं सामान्य जनतेकडे लक्ष दिलं जात नाही. आम्ही पण लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे सारखं जातोय. मग कुठल्या प्रकारे आम्ही गेलो की हा हे चाललंय ते चाललंय. आता 15 लाखाचा ऐवज त्यांनी जप्त केलाय असं त्यांनी सांगितलंय. त्या ठिकाणी पंचनामा झाला. आता एक आम्ही त्यांना खडसावून या ठिकाणी सांगतो दुकान पण त्यांनी कोणातरी विकत दिलेलं आहे. आम्ही दुकान त्याला उघडून देणार नाही कारण त्या दुकानामध्ये सगळे व्यवहार झालेले आहेत. आणि असं कसं दुकान त्याला दिलं, कुठल्या प्रकारे दिले याची पण आम्हाला तपासणीमध्ये काही त्यांनी सांगितलं नाहीये. 27 जो झालं एखादा गुन्हेगार सापडत नसेल तर मग आपली पोलीस यंत्रणा काय करते. पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते की काही आरोपी नेपाळमध्ये जाऊन तुम्ही पकडताय आणि निलेश चव्हाण सारखा आरोपी तुम्ही नेपाळमध्ये जाऊन पकडताय. आणि हा जो महाराष्ट्रातला आरोपी तुम्ही 27 दिवस झालं तुम्ही त्याला एक वेगळा न्याय देताय, ह्या जनतेला एक वेगळा न्याय देताय. ही जनता जी आहे सामान्य आहे म्हणून तुम्ही त्यांना वेगळा न्याय देताय का, असा माझा पोलिसांवर आरोप आहे. आता आम्ही CP ऑफिसला वकीलपत्र दाखल करतो. आम्ही CP ऑफिसला एक अर्ज करणार आहे, मुख्यमंत्र्यांना अर्ज करणार आहे, आमदारांना अर्ज करणार आहे, खासदारांना आज आमचे अर्ज त्या ठिकाणी जाणार आहे. आम्ही CP ऑफिसला जाऊन भेट देणार आहे. CPंची आमची एक चर्चा झाली होती, चांगली सकारात्मक चर्चा त्या दिवशी झाली. पण त्याचा पुढे काय पोलिसांनी फॉलोअप घेतलेलं नाहीये. कुठल्याही प्रकारची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत ते नाहीयेत. आणि आता हवालदिल सगळे झाले, सगळे रोज कामाला जाणारे सगळं हा वर्ग आहे. रोज काय आपल्या पुढं पोलीस यंत्रणेमध्ये काही येऊ शकत नाही. पण मी त्या ठिकाणी 10 ते 15 वेळा आतापर्यंत गेलेलो आहे. मी त्यांना तो जाब विचारतोय. आता आमचा बांध फुटलेला आहे आणि आता आम्ही लास्ट आता आम्ही आमचं वकीलपत्र त्या ठिकाणी दाखल करतोय. आणि आमच्या वकिलामार्फत त्या ठिकाणी त्यांना NPID त्यांना त्या ठिकाणी दाखल करायला आणि आरोपीला फरार घोषित करायला सांगतो की अशी या ठिकाणी आम्हाला FIR आमची 1 तारखेला FIR नोंद केलेली होती. त्या FIR नोंद करून सुद्धा त्यांनी काय नाही. आता हे सगळ्या FIR द्या, 200 ते 250 FIR या ठिकाणी सर्व आहेत.
200-250 FIR या ठिकाणी आहेत. मग एवढ्या लोकांना सांगून सुद्धा तुम्ही कुठली कारवाई करत नसेल तर आमचा असं प्रश्नचिन्ह निर्माण होतं की याच्यामध्ये तुम्ही विष्णू दैवाल संघ सहभागी तर नाही येत ना. कारण तो 2 महिन्यापूर्वी त्याला तुम्ही सहज पकडला होता. आता 2 महिने झाला तो फरार आहे, 1 महिना आला तरी तुम्ही याला पकडू शकत नाहीये. मग याच्या कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होते. आता आमचा लास्ट सांगतो तुम्हाला एक इशारा समजा की तुम्हाला वाटत असेल की या जनतेमागं कोण नाही, जनतेमागं आम्ही या ठिकाणी आमचे आमदार असतील, मी असेल, आम्ही या ठिकाणी त्याच्या मागे उभे होतो आणि या ठिकाणी जर तुम्ही या 3-4 दिवसात आम्हाला तुमच्याकडनं चांगल्या प्रकारची माहिती आणि त्याला जर पकडलं नाही तर आमचं या ठिकाणी CP ऑफिस समोर आणि नांदेड सिटी पोलीस चौकी समोर आम्ही आंदोलन त्या ठिकाणी करणार आहोत. आणि कुठेतरी मुहूर्त असं तुम्हाला वाटतंय का? हो 100% ना. 27 दिवस झालं जर सामान्य हा काय अट्टल गुन्हेगार नाहीये ना. सामान्य हा इथनं पळून गेलाय, त्याचा आधार कार्ड लिंक आहे, त्याचा मोबाईल नंबर आहे, त्याचं फेसबुक आहे, त्याचं स्नॅपचॅट आहे, त्याचं व्हॉट्सअप आहे. त्याचे घरातल्या लोकांना तुम्ही घेऊन बसा ना. कुठलाही आरोपी असेल ना, त्या आरोपीने गुन्हा केला ना, त्याच्या आई वडिलांनी पण गुन्हा नको करून दे, त्यांना पहिले जाऊन उचलतात. त्याच्या बहिणीला त्याचा भाऊ मोकट फिरतोय, त्याचा तो काय मेवना असेल तो मोकट फिरतोय, त्याच्या बरोबरचे जे व्यवहार करणारे आहेत लोक ते मोकट फिरतात. तुम्ही त्याचे बँक डिटेल घ्या ना, त्यांनी कुणाला चेक केले दिलेली, कुणा काय केले ते पण काय केलेलं नाहीये. तुम्हाला काय ह्याच्यातून काय निष्पन्न करा, तुम्हाला तपास पूर्ण करायचाच नाहीये असं आम्हाला या ठिकाणी वाटतंय. सर, दायरीतलं जे श्री ज्वेलर्सचं जे प्रकरण आहे तर त्या प्रकरणामध्ये सध्या काय स्थिती आहे आणि या प्रकरणात आतापर्यंत काय गुन्हा दाखल झाला आणि किती जण अटकेत आहेत? दायरीचा जो गुन्हा आहे तो फिर्यादी म्हणून आहे. फिर्यादी यशवंत हबीब ही फिर्यादी आहेत. त्यांनी तक्रार दिली होती. एक सोनार म्हणून आहे विष्णू दैवाळ आणि त्याची मिसेस स्वाती दैवाळ. त्यांचं एक श्री ज्वेलर्स म्हणून शॉप होतं रायकर माळ्यामध्ये, तर त्याच्या विरुद्ध तक्रार दिलेली. त्यांच्यासोबत इतर पण एक 40-50 लोक आहेत प्राथमिक ह्याच्यामध्ये. तर त्यांनी तक्रार दिलेली आहे की त्यांनी BCचे पैसे घेतलेले आणि सोनं 10 महिने इन्व्हेस्ट करा, 11 महिन्यात मी देतो, असे त्या सोन्याच्या स्कीममध्ये त्यांनी पैसे घेतलेले आहेत लोकांकडून. आता काय कोणाला अटक केलेली आहे का त्या प्रकरणामध्ये आणि सध्या काय स्थिती आहे? नाही, सध्या ह्याच्यामध्ये अजून अटक कोणी नाही आहे, कारण तो गुन्हा दाखल होण्यापूर्वीच तो फरार झालेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण त्याचं शॉपचं सर्चिंग केलेलं आहे. त्याचं जे रेंटआउट राहत होतं ते घर पण आपण सर्च केलेलं आहे. तर त्या सर्चिंगमध्ये आहे आणि इतर ते बँका वगैरे ह्याच्यामध्ये आपले एक प्राथमिक 9-9.5 लाखाचा मुद्देमाल आता आपल्याकडं जप्त झालेला आहे त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये. आणि प्लस आता आपण त्याच्या तपासाच्या अनुषंगाने त्याचे जे काय ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आहेत तर त्याचा एक तपास चालू आहे. आणि ऑनलाईन त्याच्या नावावर जी काय प्रॉपर्टी आहे, कारण ह्याच्यामध्ये मेनली काय केलं आपण MPID कलम लावलेली. तर MPIDमध्ये त्याची जी मालमत्ता आहे तर त्याची जर मालमत्ता त्याच्या नावावर किंवा त्याच्या मिसेसच्या नावावर जर असली तर ती आपल्याला सीज करण्याचं काम आपण करणार आहे. ह्याच्यामध्ये निष्पन्न जी काय प्रॉपर्टी होईल तर ती सीज करण्याचं प्रॉपर्टी आपण ह्याच्यामध्ये त्याच्या नावावर जी एक स्कूटर होती ती पण जप्त केलेली आहे. सर, त्याच्या नातेवाईकांचा याच्यामध्ये सहभाग असल्याचा आरोप होतोय, जे फसवणूक झाली त्या लोकांकडून. तर तपासामध्ये तसं दिसून आलंय का किंवा ते तपासात सहकार्य करतात का? त्यांच्याशी तुमचा संपर्क होतो? नाही, ह्याच्यामध्ये त्याचे नातेवाईक त्याचे जे हे आहे नातेवाईक वगैरे तर त्यांच्याकडं आमचा त्या ह्यांनीच तपास चालू आहे. सगळ्यांचं आपण स्टेटमेंट रेकॉर्ड करतोय, त्यांची बँक ट्रान्झॅक्शन किंवा ह्यांचा मेन आरोपीचा आणि त्यांचे काय ट्रान्झॅक्शन आहेत का काय, तर हे व्हेरीफाय करणं काम चालू आहे. तर त्याच्यामध्ये जर त्यांचं ट्रान्झॅक्शन कुठं निष्पन्न होत असलं किंवा त्यांची देवाणघेवाण कुठं निष्पन्न होत असली तर डेफिनेटली आपण ते नातेवाईकसुद्धा त्याच्यामध्ये आरोपी होऊ शकतात. सर, या घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे, लोक थोडी पॅनिक झालेले आहेत, त्यांना तुम्ही काय आवाहन करा? नाही, या व्याप्ती मोठी आहे, पण मी लोकांना एवढं सांग की बाबा तुमच्याकडं ज्यांच्याकडं अजून काही लोक आहेत की त्यांनी अजून आपल्याकडं त्यांची काय माहिती आहे तर ते दिलेली नाही. ज्यांनी अजून ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलेले असेल ते बऱ्याच जणांची माहिती अजून आपल्याकडं अप्राप्त आहे. जे ऑनलाईन त्यांनी बँक थ्रू ट्रान्झॅक्शन केले असेल किंवा गुगल पे जे काय असेल तर ते आणि किंवा त्यांच्याकडे पावत्या पण आहेत बऱ्याच लोकांकडे. तर ते पावत्या पण मी लोकांना आवाहन करतो की त्यांनी ते जमा करावे, मी जेणेकरून आपल्याला एक स्ट्रॉंग एव्हिडन्स त्याच्या अगेन्स्ट क्रिएट करता येईल. सर, एक शेवटचा प्रश्न आहे की कधीपर्यंत आपण नाही, आमचा फुल फ्लेजनी प्रयत्न चालला आहे. त्याचे जे ठिकाणी त्याचं राहण्याचं वास्तव्य आहे त्याचे जेवढे नातेवाईक आहेत ते पूर्ण नातेवाईकांचे आपण चार्ट केलेला आहे. ते चार्टनुसार प्रत्येक नातेवाईकांचं ठिकाण हे आपण व्हेरीफाय करतोय, त्या ठिकाणी टीम पाठवतोय आणि त्या ठिकाणी तो आहे नाही आहे
ही खात्री करतो. त्याची इव्हन नांदेडची बहीण होती, नांदेडच्या बहिणीला पण आपण इथं कॉल केला. आपण टीम पाठवून ती टीम एक दिवस राहून 24 तास तिच्या आजूबाजू सगळं प्रिमायसिसमध्ये त्यांचं लोकेशन किंवा जे काय असेल ते सगळं व्हेरीफाय केले. ते बेसिक काय केलं त्यांनी, मोबाईल स्विच ऑफ असल्यामुळं आपल्याला सध्या त्याचं लोकेशन ट्रेस आउट होत नाही, पण आपलं वर्कआउट स्पीडली चालू आहे. कारण कुठं ना कुठं ते ट्रेस होणार हे डेफिनेटली एक प्रायमरी ह्याच्यावर त्याच्यावर वर्कआउट करून त्याला आपण ताब्यात घेऊ. कुठे असलं तरी आपण पूर्ण त्याच्या कुठं जरी असलं, इव्हन त्याच्या आपण पासपोर्टबद्दल सुद्धा माहिती मागवलेली आहे की जेणेकरून त्याचा पासपोर्ट पण आपण सील करणार आहे. जर त्याचा पासपोर्ट त्याने पासपोर्ट काढलेला असेल तर ते सुद्धा आपण ह्याला LOC डिपार्टमेंटला देऊन ते सुद्धा आपण सील करणार आहे. त्याच्यामुळं कुठं जरी असलं, इव्हन ह्याच्यामध्ये आपण काय केलं ते सोनार असोसिएशन जे आहे की ज्याला प्रत्येक ठिकाणी सोनाराला परमिशन घ्यावं लागते त्या असोसिएशनची, तर त्या सोनार असोसिएशनला सुद्धा आपण कळवलेलं आहे की ह्यांनी जर तुमच्याकडे परमिशन मागितलं तर ती तात्काळ आम्हाला कळवावी, जेणेकरून त्याला आम्ही ह्या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेऊ.